शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात एक अपडेट आहे। सेन्सरच्या मायक्रो तुकड्याने अशोक धोडींच्या हत्येचा उलगडा झालाय। पालघर पोलिसांच्या तपासातली नवी माहिती समोर आहे। 4 आरोपी अटकेत असून अद्यापही 3 आरोपी फरार आहेत। अशोक धोडींचा मृतदेह पोलिसांना कारच्या डिक्कीमध्ये आढळला होता। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत कार सापडली होती। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी कामानिमित्त 19 जानेवारीला गेले होते। 20 जानेवारीला संध्याकाळपासून अशोक धोडी बेपत्ता होते। अशोक धोडींचं अपहरण झाल्याचा आरोप करत कुटुंबाकडून घोलवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणात अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी मुख्य संशयित आरोपी आहे। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानेच घातपात केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। दारू तस्करीतून अविनाश धोडीने कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप आहे। तपासानंतर 4 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। 5 फरार आरोपींचा शोध सुरू आहे। झाई बोरीगाव मार्गावर अशोक धोडींची कार एका सीसीटीव्हीत कैद झाली होती। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत अशोक धोडींच्या कारमध्ये मृतदेह सापडला होता।